जय महाराष्ट्र मित्रांनो, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यासंबंधी एक महत्त्वाचा अपडेट आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये या योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. जर चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या निर्णयाबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून आता विहिरी, शेततळे, वीज जोडणी आणि जुन्या विहिरीच्या कामासाठी सुद्धा आता अनुदानाच्या जे रक्कम मिळत होती त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि ते आता वाढवून भेटणार आहे रक्कम. तर यामध्ये यासंबंधीच एक महत्त्वपूर्ण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता बदल कशा प्रकारे करण्यात आलेला आहे. तर इथं बघू शकता आधार सुधारित आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस म्हणजे नवीन विहीर पाडायची असेल या योजनेतील लाभार्थ्यांना तर विहिरीस आता 4 लाखापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे आणि त्यासोबतच जर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखापर्यंतचं अनुदान देण्यात येणार आहे. यापुढे पूर्वी हेच अनुदान अनुक्रमे म्हणजेच नवीन विहिरीस 2.5 लाख होतं आणि 50,000 एवढं हे विहीर दुरुस्तीसाठी होतं. म्हणजे आता त्यामध्ये जवळपास दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच इनवेल बोरिंगसाठी आता 40,000 आणि तसेच यंत्रसामुग्रीसाठी 50,000 रुपये आणि परसबागेकरिता 5,000 देण्यात येणार आहे अनुदान. नवीन विहिरीबाबत 12 मीटर खोलीची अटसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यासोबतच आता तुम्ही मीटरची सुद्धा जी अट होती 12 मीटरची ती रद्द करण्यात आलेली आहे आता आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. हे एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तसेच आता 2 सिंचन विहिरीमधील 500 फूट अंतराची अटसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे 2 विहिरीच्या मधील अंतर जो असतो तो 500 फूट अंतराची अट होती आतापर्यंत, ते आता रद्द केलेली आहे. म्हणजे तुम्ही आता 2 विहिरीमध्ये अंतर कितीही असलं तरी हरकत नसणार आहे यापुढे. तसेच शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या 1 लाख रुपये अनुदान देण्यात येते. आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा 2 लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येणार आहे. म्हणजे शेततळ्याच्या प्लास्टिक अस्थिरीकरणासाठी जास्तीत जास्त 1 लाख रुपये अनुदान दिलं जात होतं आत्तापर्यंत. पण आता त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात येऊन खर्चाच्या तुमचं जर खर्च समजा 2.5 लाख आलेला आहे तर त्यापैकी जवळपास तुम्हाला त्या खर्चाच्या 90% किंवा 2 लाख यापैकी जे कमी असेल रक्कम ते तुम्हाला अनुदान स्वरूप देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सुद्धा सध्या 25,000 रुपये देण्यात येतात. आता तुषार सिंचन संच 47,000 रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजे तुषार सिंचनासाठी सुद्धा अनुदानाच्या स्वरूपात बदल करण्यात आलेला आहे आणि वाढीव निधी अनुदान देण्यात आलेलं आहे. अशाच प्रमाणे ठिबक सिंचनसाठी सुद्धा अल्प, अत्यल्प व बहुभूधारकांना 97,000 किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90%पैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजे 90% अनुदान ठिबक सिंचनासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेलं आहे आजच्या बैठकीमध्ये. तर अशाच प्रकारे याशिवाय इतरही अनेक निकषामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषामध्ये बदल करून विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी त्यासोबतच इतर गोष्टीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे शासनाकडून घेण्यात आलेला. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.